ते सुंदर दृश्य. त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे 6:10ची ट्रेन पकडली. 1 तास मी माझ्या डेस्टिनेशन पोहोचणार होतो. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8:05च्या ट्रेनने निघायची व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6:10ची ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासभर पोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून TC कधीच आमच्या अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे. हे गेले 25 वर्ष सुरू आहे. गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीचे, आचार, विचार, पोहराव, संस्कृतीची व रंगाची. आजही मी गडबडीत S4 डब्यात शिरलो. मधल्या एका बर्थवर बसले. माझ्यासमोर बर्थवर एक जोडपे बसले होते. त्याच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्याच्या अंगावर पांघरून घातले होते. त्याच्याकडे बघून जरा आश्चर्य वाटले. तो गोरापान कपड्याचा निवडीवरून शिकलेला वाटप होता. भाषा थोडी फार गावाची. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किंचकिंचते. बाहेर मुलाकडे स्वतःचे लक्ष नसेल. केसाचा भला मोठा आंबाडा. चेहऱ्यावर केसाचा बटा. बाळाला थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदी गावंढळ. दुर्द. गाईच्या गोट्यामध्ये दुधू बाळाची वाटीमंदी. पण ते तिच्या या गाण्याने भयंकर चिडले होते. तिच्यापासून लांब बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भाव पाहून मला थोडे विचित्र वाटले. त्याने तिला गप्प बसायची खूण केली, पण तिचे पालतूच चालूच राहिले. मग त्याने न राहता तिला बडबड करायला सुरू केली. तिला खावायचे केव्हाचे सांगितले. गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या भासड्या आवाजात गातीस? डब्याने ते लोक बघतील. तुझ्या बरोबर कुठं जायचं लाज वाटते. कुठं कसं वागायचं हे कळत नाही. तरी हजरदा अण्णांना म्हणून होतो की नका लावू हिच्याशी लग्न. पण त्यानं काही ऐकलं नाही. मारायची धमकी दिली. मित्रांसोबत शब्द. लोकांपेक्षा जास्त मोठी लोकांनी विचार केला नाही. ना रंग, ना रूप, ना शिक्षण, ना वागणं भान. उचललेली जीभ लावली टाळ्याला. शिक्षण म्हणे तर काय 5वी पास. त्याची बडबड तर हिचे गाणं सुरू. मी न राहून त्याला सांगितले की ती बाळा झोपते. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्याच्याशी बोलताना कळलं की ती पदवीधर आहे. चांगली नोकरी आहे. वडिलांना जोर धरून त्याचे लग्न त्याच्या मित्रासोबत मुलीबरोबर लावून दिले. तो म्हणाला, अहो मॅडम, हिला 4 चौघात घेऊन जायची आवडत नाही. शिक्षणाने होऊ द्या, पण कमी दिसायला तरी बरोबर हवी. माझ्या मित्राबरोबर हसत माझी मस्करी करत हिला कुठे करावे हे ते कळत नाही. त्याच्या बोलण्यात खंत होती. मी पण नकळत कधी दोघांच्या तुलना करू लागलो. मला कळाले नाही. खरंच तो दिवस देखना, गोरा नाकी, डोळा नाकी, छान दिसे, शिष्टाचार पळणार आणि ती काळी दाते पुढे असणारे कमी शिकलेल्या गावात वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तिला 4 चौघात टोचून बोलायला, पण तिच्या तोंडावर अक्षर हे काढला नाही. निवडपणे घेत ऐकून उत्तर नाही. मी नकळत त्याच्या बाजूला विचार करत होतो. पण मी समजेल की मला हे आवडत नाही. उगाचच रागाने तिच्याकडे पाहिले. एवढ्या तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत होते. मी पाहिले तिचे बाळ वडिलांसारखे सुंदर आहे, गोंडस आहे. रडणाऱ्या बाळाला त्याने पकडून उचलले. तो शांत करण्यासाठी प्रयत्न करू लागला, पण बाळ काही शांत होईना. त्याने उगी करत 4 इंग्रजी शब्द पण झाडले. माय डिअर, स्किप, क्वेप, बेबी, बी क्वाईट. तरी बाळ रडायचे थांबेना. त्याने 4-5 वेळा बाळाला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दुर्लक्ष केले. थोडी वेळाने कंटाळून त्याने बाळ तिच्या हातात दिला. बाळ जवळ घेताना तिचे स्पर्श मिळताच आनंद झाला. बाळाने तिला जवळ घेतले. आपल्या पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचे जे भाव होते, जे समाधान होते, ते पाहून मला माझी लाज वाटली. कारण हिच्यावर थोडा वेळ पूर्वी तिच्याबद्दल मनात राग धरला होता. तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम आनंद होता. आई आपल्या मुलाला अमृतपान करावे हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते. त्यावेळी ती विश्वासातील सर्वात सुंदर स्त्री असते. आई गोरी आहे की काळी? आई शिक्षित आहे अशिक्षित? ती सुंदर आहे की असुंदर? आई ती आईच असते. 9 महिन्याचा त्रास सोसावून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळ्यात सुंदर असते. स्वतःच्या बाळाची भोग क्षमाशी आहे. त्या दिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले.